गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती, मागील व्हिडिओमध्ये आपण डोबेरानर ट्रायड्स म्हणजे बघितलेले, त्यानंतर एलिमेंट्स काय असतं, त्याचं क्लासिफिकेशन काय, त्याचबरोबर न्यूलँड्स ऑक्टेव्ह, ह्या सगळ्यांचा आपला डिटेल स्टडी करून झालेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. आता आपण तिसरा लॉ बघणार आहे किंवा तिसरा पिरियॉडिक टेबलचं स्टेटमेंट बघणार आहोत आणि ते दिलेलं आहे आपल्याला मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टनी. मग आता हा मेंडेलिव्ह नावाचा सायंटिस्ट कुठला होता, तर तो रशियन होता. आणि त्याला जो पिरियॉडिक टेबल बनवायला एक साधारण किती वर्ष लागली, तर साधारण 3 ते 4 वर्ष लागली. आणि ते वर्ष म्हणजे 1869 ते 1872. 69 ते 72 या काळामध्ये त्यांनी अभ्यास केला. वेगवेगळे जेवढे काही एलिमेंट्स त्या काळामध्ये शोध लागले असेल त्या प्रत्येकाचा अभ्यास करून त्यांनी टेबल बनवण्याचं काम केलं. मग आता ज्या टेबल बनवत होता त्यावेळेस किती एलिमेंटचा शोध लागला होता, तर साधारण 63 एलिमेंटचा शोध लागला होता. आता हा जो मेंडेलिव्ह सायंटिस्ट आहे हा कुठला, तर रशियन सायंटिस्ट आहे, रशियाचा सायंटिस्ट आहे. आणि 3 वर्षाचा अभ्यास करून त्यांनी काय केलं, एक टेबल बनवला. त्या काळामध्ये 63 एलिमेंट लोकांना माहित होते. मग हे जे 63 एलिमेंट आहेत याला पुन्हा काय करायचं होतं, टेबलमध्ये बसवायचं होतं. आता इथे पुन्हा तोच विचार केला जो डोबेरायनरने केलता आणि न्यूलँड्सने केलता, तो म्हणजे ॲटॉमिक मास. याचं म्हणणं काय होतं, फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इट्स ॲटॉमिक मास. म्हणजे काय, एखादा एलिमेंट असेल याचं मूलभूत गुणधर्म हा कशावर अवलंबून असतो, तर त्याच्या वजनावर अवलंबून असतं, हे याने आपल्याला इथे सांगितलं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तो एलिमेंटचा अभ्यास करत होता, मागील जे 2 सायंटिस्ट होते डोबेरायनर आणि न्यूलँड्स, यांनी काय केलं, तर फक्त केमिकल प्रॉपर्टीज वरती फोकस केला. इथे मात्र मेंडेलिव्हने काय केलं, फिजिकल प्रॉपर्टी प्लस केमिकल प्रॉपर्टी दोघांचाही स्टडी केला. आणि ॲटॉमिक मास पण त्याने पुन्हा चेक करून बघितले आणि त्यानंतर त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवला. ठीक आहे. सो महत्वाचे मुद्दे काय तर सगळे बोर्डवरती नोट डाऊन केलेत, ते आपण फक्त एकदा रिवाइज करूया, काय काय पॉइंट आहेत ते बघा. आता ज्यावेळेस आपण मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल स्टडी करत असतो तर तुम्हाला थोड्याफार गोष्टी माहित पाहिजे. त्या कोणत्या, तर ही वॉज रशियन सायंटिस्ट, तो रशियाचा सायंटिस्ट होता. 1869 ते 1872 या सालामध्ये त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवलेला होता. आणि त्याचनंतर त्यावेळी किती एलिमेंटचे शोध लागले होते, 63 एलिमेंटचे शोध लागले होते. आणि त्याने काय कन्सिडर केलं, तर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट दॅट्स द ॲटॉमिक मास. म्हणजे कुठलाही एलिमेंट असू द्या, याचा मूलभूत गुणधर्म किंवा त्याचं जी काही प्रॉपर्टी असेल ही कोणती असते, तर ॲटॉमिक मास म्हणजे त्याचं वजन असतं. आणि ज्यावेळेस त्यांनी एलिमेंटची मांडणी केली पिरियॉडिक टेबलमध्ये, त्यावेळेस त्यांनी एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी दोन्ही प्रॉपर्टीचा विचार केला, अभ्यास केला. मग केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर रिॲक्शन्स, म्हणजे ऑक्सिजनची रिॲक्शन कोणाबरोबर होईल, समजा हायड्रोजन बरोबर कशी झाली, काय प्रोडक्ट मिळाला, नायट्रोजनची काय होते, अशा प्रकारच्या प्रत्येक एलिमेंटचं त्यांनी प्रत्येकाबरोबर रिॲक्शन झाल्यावर काय प्रोडक्ट मिळतो याचा स्टडी केला. आणि त्याचबरोबर फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट काय, बॉइलिंग पॉइंट काय असेल, याचा देखील अभ्यास केला. ठीक आहे. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी चांगला स्टडी करून त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवण्याचा प्रयत्न केला. आणि तो पिरियॉडिक टेबल कधी बनवून झाला, तर साधारण 1872 साली. आता आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा पॉइंट आहे 1 मार्कांसाठी, तो तुम्हाला ट्रू और फॉल्स साठी विचारतील, फिल इन द ब्लँक्स साठी विचारतील, ते म्हणजे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचं स्टेटमेंट. खूप सोपं आहे. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचं स्टेटमेंट जर तुम्ही आता पाठ केलं तर तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्टेटमेंट पाठ करायची गरज नाही, फक्त एक शब्द बदलायचा आहे. तो ज्यावेळेस पुढचा पॉइंट आपला येईल त्यावेळी मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेन. तर बघा स्टेटमेंट काय दिलं. आता याच्या म्हणण्यानुसार काय, तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस. काय सांगितलं, तर स्टेटमेंट आपल्याला मेंडेलिव्हने असं दिलं, एक कुठलाही एलिमेंट असू द्या त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे गुणधर्म हे कशावरती डिपेंड आहेत,
तर ॲटॉमिक मासेस वरती डिपेंडेंट. आणि हे कसे आहेत? पिरियॉडिक फंक्शन. आता पिरियॉडिक फंक्शनचा अर्थ समजून घ्या. पिरियॉडिक टेबलमध्ये आपण बघितलं, पहिला जो तुमचा ग्रुप आहे किंवा कॉलम आहे इथून सुरुवात होते, इलिमेंट आपण भरत 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 जातो. इथं इलिमेंट संपला तर पुन्हा आपण काय करतो? दुसऱ्या ओळीमध्ये येतो, तिथून पुन्हा इलिमेंट भरत 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 जातो. म्हणजे इथे काय झालं? एक ओळ, एक पिरियड संपला की लगेच आपण खाली येतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? पिरियॉडिक फंक्शन म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर सातत्याने एका ठराविक कालावधीनंतर त्या प्रॉपर्टी पुन्हा रिपीट होतात. ठीक आहे, याला म्हणायचं पिरियॉडिक फंक्शन. मग स्टेटमेंट आपल्याला महत्वाचे. ते स्टेटमेंट काय? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. तर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे, रशियन सायंटिस्ट होता. 3 वर्षामध्ये म्हणजे 1869 ते 1872 या काळामध्ये त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवला. त्या काळामध्ये 63 इलिमेंट लोकांना माहित होते. फंडामेंटल प्रॉपर्टी कुठली होती? ॲटॉमिक मास होती. त्याने फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी केला आणि त्यावरनं स्टेटमेंट काय दिलं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता हे झाल्यानंतर आपण महत्वाच्या पॉइंट मध्ये येतोय, तो म्हणजे मेरिट आणि डीमेरिट आणि फीचर. मेंडेलिव्हचं स्टेटमेंट आपलं बघून झालं. आता आपण येणार आहोत फीचरमध्ये. फीचर मधले जे पॉइंट आहेत ना 3, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्सिटी उपयोगी पडणार आहेत. अगदी सोपे आहेत, व्यवस्थित लक्ष द्या, लगेच समजतील, अजिबात अवघड नाही. मग आता आपण एक एक फीचर बघूयात. पहिलं फीचर काय? आता एक तर आपल्याला एवढं कळालंय पिरियॉडिक टेबल म्हणजे कसं असणार आहे, तर आपण एका चौकोनामध्ये उभ्या आडव्या लाईन करून त्यामध्ये एलिमेंट काय केले? बसवले जातात. यालाच आपण काय म्हणतो? पिरियॉडिक टेबल म्हणतो. ठीक आहे ना? तर बघा आता पहिलं फीचर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचं काय? तर द व्हर्टिकल कॉलम्स इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल कॉल्ड ॲज ग्रुप. आता याचा अर्थ काय होतो? हा टेबल आहे, या टेबलमध्ये त्यांनी काय केले? एलिमेंट बसवले. कसे बसवले? ज्याचं वजन कमी तो 1 नंबरला, थोडं जास्त तो 2 नंबरला, नंतर पुन्हा वाढले की 3 नंबरला. अशा प्रकारे त्यांनी एलिमेंट ओळीने बसवले. बरोबर आहे? मग या टेबलमध्ये ह्या ज्या उभ्या लाईन आहेत, या उभ्या लाईनला काय म्हणायचं? ग्रुप्स म्हणायचं. ग्रुप्स म्हणजे काय? व्हर्टिकल कॉलम्स प्रेझेंट इन अ पिरियॉडिक टेबल कॉल्ड ॲज ग्रुप्स. मग आता इथे महत्वाचा पॉइंट मिळाला तुम्हाला, ट्रू ऑर फॉल्सिटी किंवा फिल इन द ब्लँक्ससाठी. तो काय असेल की व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हणतो आपण? ग्रुप्स म्हणतो. व्हर्टिकल कॉलम म्हणजे काय? टेबलमध्ये उभ्या जे ग्रुप्स तुम्हाला दिसतात किंवा उभ्या लाईन्स आहेत, उभे एलिमेंट ओळीने जे आपण बसवतो त्याला म्हणायचं ग्रुप्स. मग आडव्या लाईनला काय म्हणायचं? तर हॉरिझॉन्टल रोज present in a Mendeleev periodic table that called as period. ठीक आहे? पिरियड म्हणजे काय? आडव्या लाईन मध्ये, ह्या आडव्या लाईनला काय म्हणायचं? पिरियड म्हणायचं. उभ्या लाईनला काय म्हणायचं? ग्रुप्स म्हणायचं. हे लक्षात आलं का? ठीक आहे. आता आपण इथे 2 डेफिनेशन बघितल्या. ग्रुप्स म्हणजे काय कळालं? व्हर्टिकल कॉलम्स प्रेझेंट इन अ पिरियॉडिक टेबल कॉल्ड ॲज ग्रुप्स and horizontal rows present in periodic table that called as a period. ठीक आहे? 2 फीचर झाले. आता आपण तिसऱ्या फीचर मध्ये येतोय. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल बनवून झाल्यानंतर मग आडव्या लाईन टोटल किती होत्या? उभे कॉलम किती होते? यावर देखील प्रश्न असतो. तर बघा तिसरं फीचर काय? तर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल कंटेन्स 12 हॉरिझॉन्टल रोज. आडव्या लाईन किती आहेत? 12. ही एक उभी, आडवी, दुसरी, तिसरी, चौथी, अशा 12 लाईन आहेत. ठीक आहे? आणि उभे किती कॉलम आहेत? तर 8 व्हर्टिकल कॉलम. म्हणजे असा एक उभा, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8. ठीक आहे? 8 उभे ग्रुप आहेत आणि आडव्या ओळी किती आहेत? 12. हे नंबर लक्षात ठेवा. 12 काय तुमचे? तर इथे पिरियड आहे. आणि 8 काय? ग्रुप्स आहेत. ग्रुप्स म्हणजे काय सांगितलं? व्हर्टिकल कॉलम. आणि पिरियड्स म्हणजे हॉरिझॉन्टल रोज. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे फीचर बघून झाले. आता आपण येणार आहे मेरिट्स मध्ये. आता मेरिट्सचा जो क्वेश्चन आहे ना, तो 3 मार्कांना पडतो. त्यामुळे याचं प्रिपरेशन करायचं म्हणजे करायचंच. आणि त्याचबरोबर जर मेरिटचे प्रश्न नाही पडले तर तुम्हाला इथे मॅच द कॉलमचा पण प्रश्न पडू शकतो. कुठे कुठे काय प्रश्न असतील ते सांगते मी. आता हा पॉइंट व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचा आहे. बघा आता आपण आलो मेरिट्स मध्ये. आता मेरिट्सचा अर्थ काय होतो? फायदे.
ठीक आहे. किंवा कधी कधी असा पण प्रश्न येईल की ऍडव्हान्टेजेस, राईट ऍडव्हान्टेजेस ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्याचाही अर्थ तोच आहे, मेरिट्स तुम्हाला लिहायचे ते. तर 3 मेरिट्स आहेत, आपण एक एक मेरिट डिस्कस करूयात. पहिलं मेरिट बघा बोर्डवरती लिहिलेलं, काय लिहिलेलंय तर ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज so as to give proper place in a periodic table according to their property. बघा आता मेंडेलिव्हने खूप महत्वाचं काम केलं. ज्या ज्या एलिमेंट वरती, त्याच्या मासेस वरती त्याला डाऊट होता, त्या सगळ्या एलिमेंटचं मास त्याने काय केलं, पुन्हा रिवाइज केलं, म्हणजे पुन्हा चेक करून बघितलं की हे बरोबर आहे का. कारण पूर्वी ज्या चुका झाल्या त्या चुका त्याला कमी करायच्या होत्या, आणि म्हणून त्याने काय केलं, ज्या ज्या एलिमेंटवरती त्याला डाऊट होता की याचं मास कदाचित वेगळं असेल, मग त्या एलिमेंटला त्याने पुन्हा चेक केलं, त्याचं ॲटॉमिक मास बघितलं, आणि नंतर त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी लक्षात घेऊन त्याला योग्य ठिकाणी त्या एलिमेंटला जागा देण्यात आली. सो दिस इज द फर्स्ट मेरिट. काय सांगितलं तर ही रिवाइज ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट टू गिव्ह अ प्रॉपर पोझिशन टू एलिमेंट इन अ पिरियडिक टेबल. म्हणजे अर्थ काय झाला तर त्या ज्या ज्या एलिमेंटचा डाऊट होता त्या त्या एलिमेंटचा त्याने पुन्हा मास चेक केलं, आणि मास चेक करून त्याच्या प्रॉपर्टी लक्षात घेऊन पुन्हा योग्य त्या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये त्याला स्थान दिलं. सो दिस इज फर्स्ट मेरिट. हा मेरिट समजलाय सगळ्यांना. आता आपण येतो दुसऱ्या मेरिटकडे. दुसरा मेरिट खूप महत्वाचा आहे. तो काय मेरिट आहे तर बघा काय सांगितले, Mendeleev's kept vacant places in the periodic table for elements that not discovered. आता काय केलं, पिरियडिक टेबल बनवताना ओळीने एलिमेंट भरली, पण 3 ठिकाणी त्यांनी एम्प्टी बॉक्सेस ठेवले. एम्प्टी म्हणजे मोकळे बॉक्सेस. इथं कुठल्याही प्रकारचं त्यांनी नाव दिलं नाही, मोकळा बॉक्स ठेवला. 3 बॉक्स मोकळे ठेवले. कशासाठी तर बघा, त्या ठिकाणी एलिमेंटचा शोध लागलेला नव्हता, ते एलिमेंट कोणालाच माहित नव्हते, तरी पण त्यांनी 3 मोकळे बॉक्सेस ठेवले, आणि त्या बॉक्सला नाव दिली इक्का बोरॉन, इक्का ॲल्युमिनियम अँड इक्का सिलिकॉन. लक्षात येते, पिरियडिक टेबलमध्ये 63 एलिमेंट भरून झाल्यानंतर एक्स्ट्रा 3 ठिकाणी त्यांनी मोकळ्या जागा ठेवल्या, आणि त्या मोकळ्या जागा कोणासाठी होत्या, ज्या एलिमेंटचा शोध लागलाच नाही पण त्याला खात्री होती ते 100% तो एलिमेंट असणार आहे, पण नाव माहित नव्हतं, म्हणून त्याने नाव दिलं इक्का बोरॉन, इक्का सिलिकॉन आणि इक्का ॲल्युमिनियम. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 नावं दिली, आणि भविष्यामध्ये त्यांनी सांगितलेलं जे हे भविष्य होतं हे खरंच ठरलं. भविष्यामध्ये पुन्हा त्या 3 ठिकाणी बरोबर नवीन एलिमेंट सापडले, आणि या मेंडेलिव्हनी काय केलं, त्या एलिमेंटचा शोध लागण्या अगोदरच सांगितलं की ह्या मोकळ्या बॉक्समध्ये हा एलिमेंट असेल, आणि त्याला नाव दिले इक्का बोरॉन, त्याचं वजन एवढं एवढं असेल, त्याचा मेल्टिंग पॉईंट एवढा एवढा असेल. खरं तर त्याचा शोध लागलाच नव्हता, तरी पण त्यांनी प्रिडिक्शन केलं, म्हणजे भविष्य वर्तवलं होतं की इथं हा एलिमेंट असू शकतो, याचं वजन इतकं असेल, याचा मेल्टिंग पॉईंट हा आहे, याचा बॉइलिंग पॉईंट हा आहे, याची डेन्सिटी एवढी आहे. हे सगळं त्यांनी आधीच प्रिडिक्शन केलं होतं, आणि योगायोगाने काय झालं, हे सगळं प्रिडिक्शन खरं ठरलं, आणि भविष्यामध्ये त्या एलिमेंटची नावं काय झाली तर त्यालाच पुन्हा नावं देण्यात आली, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेजर मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. खूप महत्वाचा मेरिट आहे हा, की काय, ज्याचा शोध लागलाच नव्हता त्याही एलिमेंटचं त्यांनी प्रिडिक्शन केलं, आणि ते एलिमेंटचं प्रिडिक्शन अगदी खरोखर निघालं, आणि भविष्यात त्या एलिमेंटच्या जे मोकळ्या जागा ठेवल्या त्या बॉक्स, तिथे जागा कोणाला मिळाली, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम. इथपर्यंत कळालं. आता एक्झामला बघा प्रश्न काय असतो, एक तर तुम्हाला विचारतील मेरिट्स लिहा. मेरिट्स म्हणजे तुम्हाला 3 मेरिट लिहायचे, त्यातले माझे आता 2 शिकून झालेले आहेत, आणि जर मेरिटचा प्रश्न नाहीच पडला तर तिथं मग तुम्हाला मॅच द कॉलम असतो, आणि मॅच द कॉलम मध्ये प्रश्न काय असतो, इक्का बोरॉन देतील नाव, इक्का सिलिकॉन देतील आणि इक्का ॲल्युमिनियम देतील, आणि त्यांची नावं काय आहेत मग हे तुम्हाला लिहायचं असतं. त्यामुळे हा पॉइंट महत्वाचा आहे. दुसरं मेरिट खूप महत्वाचे. आता इथं एक मॅच द कॉलम साठीचा प्रश्न येतो, म्हणजे इक्का बोरॉनला स्कँडियम म्हणतात, इक्का ॲल्युमिनियमला गॅलियम म्हणायचं, आणि इक्का सिलिकॉनला जर्मॅनियम म्हणायचं. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं इथे कन्फ्युजन होतं, त्यामुळे मी एक ट्रिक सांगणार आहे. या ट्रिकचा उपयोग करून तुम्हाला ही नावं आयुष्यभर लक्षात राहतील, आणि ती ट्रिक काय ती समजून घ्यायची. बघा आता तुम्हाला सगळ्यांना हा शब्द माहिती का, BSc.
आपण BA BCom BSc करतो 12वी नंतर, बऱ्यापैकी सगळ्यांना हा शब्द माहिती. BSc आपण पूर्ण करतो ग्रॅज्युएशन, बरोबर. मग B म्हणजे लक्षात ठेवायचं बोरॉन, आणि SC म्हणजे स्कॅन्डियम लक्षात ठेवायचं. म्हणजे बोरॉन इक्का बोरॉनचं नाव काय झालं, स्कॅन्डियम. अशा प्रकारे तुम्ही BSc शब्द लक्षात ठेवला तर पहिली जोडी आपोआप तुमची पाठ होती. आता दुसऱ्या जोडीसाठी मराठी मधला एक शब्द लक्षात ठेवा, अग. आपण म्हणतो ना, अगं इकडे ये तिकडं जा. मग त्यातला जो अ आहे त्याचा अर्थ अल्युमिनियम, आणि ग चा अर्थ आपण काय घ्यायचा, गॅलियम. म्हणजे तुमच्या जोड्या चुकणार नाहीत. अग म्हणजे इतका अल्युमिनियम, त्याचं नाव पुढे काय झालं, गॅलियम झाले. आणि शेवटच्या जोडीसाठी एक शब्द मी देते ट्रिकसाठी, तो आहे सीझर. आता सीझर तुम्हाला माहितीये, सीझर हा शब्द आपण वापरतो, कात्रीला पण आपण सीझर म्हणतो. मग आता कात्री म्हणजे सीझर जे असेल त्याच्यामधला सी जो आहे तो म्हणायचा इक्का सिलिकॉन, आणि जर जे आहे त्याचा अर्थ होतो जर्मॅनियम. तर अशा प्रकारे तुम्ही BSc, अग आणि सीझर हे 3 शब्द लक्षात ठेवले तर त्यांच्या जोड्या तुमच्या आयुष्यभर विसरणार नाहीत. आणि हे समजलं असेल की लगेच आपण तिसऱ्या मेरिट मध्ये जातोय. हे तिसरं मेरिट काय आहे बघा, तर देर इज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅस. नोबल गॅसचा त्या काळामध्ये शोध लागलेलाच नव्हता, त्यामुळे नोबल गॅसला पिरियॉडिक टेबलमध्ये कुठेही स्थान दिलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस लगेच मेंडेलिव्हने काय केलं, मूळ पिरियॉडिक टेबलला कुठेही धक्का लावला नाही आणि एक्स्ट्राचा कॉलम शेवटी वाढवला आणि त्याला नाव दिलं झिरो ग्रुप. आणि त्यामुळे फायदा काय झाला, मूळ एलिमेंटची रचना कुठेही बदलली नाही आणि डायरेक्ट शेवटचा ग्रुप त्याने काय तयार केला, झिरो ग्रुप. आणि यामध्ये मग तो काय म्हणाला, जसे जसे नोबल गॅसेसचे शोध लागतील ते सगळे नोबल गॅसेस शेवटच्या झिरो ग्रुपमध्ये बसवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हा कन्सेप्ट क्लिअर केला. मेरिटचा पार्ट कव्हर केल्यानंतर आपण येतोय आता डी मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. म्हणजे ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये पण काही त्रुटी आढळल्या. मग कोणत्या कोणत्या होत्या, 1 बाय 1 आपण स्टडी करणार आहेत. एकूण त्रुटी 4 आहेत. त्यातली पहिली त्रुटी म्हणजे पहिला डीमेरिट आपण बघूयात काय येतो. तर बघा, ॲट अ सर्टन प्लेसेस एलिमेंट ऑफ हायर ॲटॉमिक मास has been placed before lower atomic mass element. याचा अर्थ काय झाला, तर काही ठिकाणी असं झालं ज्याचं वजन जास्त होतं तो एलिमेंट आधी बसवला आणि ज्याचं एलिमेंटचं वजन कमी आहे तो नंतर बसवला. त्याचं एक्झाम्पल आहे कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्टचं वजन काय दिसतंय तुम्हाला, 58.93 आणि निकेलचं वजन आहे 58.71. मग मेंडेलिव्हच्या नियमाप्रमाणे हा एलिमेंट आधी बसवायला पाहिजे होता आणि कोबाल्ट नंतर, पण तसं झालं नाही. त्यांनी बसवताना काय केलं, कोबाल्ट आधी बसवला आणि नंतर निकेल. मग का बसवला आधी, तू बसवलेली पोझिशन बरोबर होती, पण तसंच का, कारण तुम्ही तर नियम काय सांगितलंय, जसं वजन वाढत जाईल तसं तसे एलिमेंट आपण ओळीने बसवणार आहे. मग निकेल नियमाप्रमाणे यायला पाहिजे होतं आधी, मग तो का नंतर घेतला, याचं एक्सप्लेनेशन मेंडेलिव्हला सांगता आलं नाही, म्हणून हा त्याचा डीमेरिट ठरला. आता पुढच्या डीमेरिट मध्ये आपण येतोय. पुढचा डीमेरिट काय बघा, आयसोटोप हॅज डिफरंट ॲटॉमिक मासेस सो इट वॉज चॅलेंज टू प्लेस देम इन अ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आता याचा अर्थ काय बघा, आयसोटोपची डेफिनेशन सगळ्यांना माहिती, 9th मध्ये आपण लर्न केली. आयसोटोप म्हणजे हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर अँड डिफरंट मासेस कॉल्ड ॲज आयसोटोप, बरोबर. मग जर त्यांची वजनं वेगवेगळी असतील, समजा उदाहरण घ्या हायड्रोजनचं, H1 आहे, H2 आहे आणि H3 आहे, मग 3 ठिकाणी आपण हायड्रोजनला पोझिशन देऊ शकतो का, तर नाही. एलिमेंट एकाच बॉक्समध्ये आपण ठेवू शकतो. मग त्याची डेफिनेशन तर काय होती, त्याचं स्टेटमेंट काय होतं, मेंडेलिव्हने ते सांगितलं, वजन जसं वाढेल तसं तसं तुम्ही एलिमेंट काय करा, वेगवेगळ्या बॉक्समध्ये भरत जावा. मग हायड्रोजनचं वजन 1ही आहे, 2ही आहे आणि 3ही आहे. मग हायड्रोजन 3 बॉक्समध्ये कसा ठेवू शकतो, तर याचे एक्सप्लेनेशन त्याला काही देता आलं नाही, कारण त्या काळामध्ये आयसोटोपची कन्सेप्ट कोणालाच माहित नव्हती. मग ज्यावेळेस आयसोटोपचा शोध लागला त्यावेळेस मात्र हे चॅलेंज बनलं की ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आयसोटोपला कसं बसवायचं. त्यामुळे हाही त्याचा डीमेरिट ठरला. आता तिसऱ्या डीमेरिट मध्ये आपण येतोय. When elements are arranged in an increasing order of atomic masses, then the rise in atomic mass does not appear uniform. So it is very difficult to predict how many element present in between two heavy element. आता अर्थ काय होतो, तर आपल्याला मेंडेलिव्हने आधीच सांगितलेले की एलिमेंट भरताना त्यांच्या वजनाप्रमाणे वाढत वाढत जाईल, तशा तशा प्रमाणे भरत जावा.
पण वजन वाढण्याचा पॅटर्न फिक्स नव्हता. म्हणजे एका रेग्युलर अमाऊंट नंतर ते वजन वाढत नव्हते. म्हणजे 1 नंतर पुन्हा 3 झालं, मग 6 झालं, 9 असं रेग्युलर पॅटर्न नव्हता. त्याच्यामुळे पुढे पुढे जसं जसं इलिमेंटचे शोध लागले त्यावेळेस त्यांची वजनं जास्त होती आणि 2 इलिमेंट शेजारी शेजारी आहेत. समजा एकाचं वजन 160 आहे आणि एकाचं वजन 200 आहे. मग हे मध्ये फरक कितीचा राहिला? 40चा. मग त्या 40च्या फरकामध्ये किती एलिमेंट असू शकतील हे आपल्याला सांगता येत नव्हतं. त्यामुळे हाही त्याचा काय ठरला? डीमेरिट ठरला. आता शेवटचा डीमेरिट आपण बघतोय. शेवटचा डीमेरिट काय तो बघा. मेंडेलिव्ह कुड नॉट असाइन अ करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची एक्झॅक्ट जागा कुठे हे त्याला सांगता आलं नाही, कारण हायड्रोजन शोज प्रॉपर्टीज सिमिलर टू हॅलोजन अँड ऑल्सो अल्कली मेटल. हायड्रोजन काय करतो? अल्कली मेटल सारख्या पण प्रॉपर्टी दाखवतोय आणि हॅलोजन सारख्या पण दाखवते. त्यामुळे हायड्रोजनला नक्की स्थान कुठे द्यायचं? पहिल्या ग्रुपमध्ये द्यायचं का हॅलोजनच्या ग्रुपमध्ये द्यायचं हे त्याला फिक्स सांगता आलं नाही. आता उदाहरण घ्यायचंच झालं तर बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन H2 आणि H2 जसं आहे तसंच हॅलोजनसाठी Cl2Br2I2. मग ह्या नियमाप्रमाणे हा कुठे असायला पाहिजे होता? हॅलोजनच्या ग्रुपमध्ये, बरोबर. आणि दुसऱ्या वेळी काय होते? तो अल्कली मेटलच्या रिएक्शन पण काय करतोय? सेम दाखवते. म्हणजे काय? सोडियम बरोबर हायड्रोजनची रिएक्शन केली तर सोडियम हायड्राइड मिळालं आणि त्याच हायड्रोजननी जर क्लोरीन बरोबर रिएक्शन केली तर हायड्रोजन क्लोराईड मिळालं. म्हणजे काय झालं? इथं तो अल्कली मेटलच्या पण प्रोसेस दाखवतो, प्रॉपर्टी दाखवतोय, त्याचप्रमाणे हॅलोजनच्या पण त्याच प्रॉपर्टी दाखवतोय. त्यामुळे इथे कन्फ्युजन झालं की हायड्रोजनला नक्की हॅलोजनच्या जागी बसवायचं किंवा अल्कली मेटलमध्ये बसवायचं. त्यामुळे हायड्रोजनची एक्झॅक्ट पोझिशन याला फिक्स करता आली नाही. सो ऑल दीज अबाउट डीमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मेंडेलिव्हचा पूर्ण पॉइंट कव्हर केलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम असेल तर निश्चित तुम्ही कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो. पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आपल्या सायन्ससाठी याची मी एक प्ले लिस्ट पण बनवलेली आहे. यामध्ये तुम्हाला ओळीने सगळे व्हिडिओज मिळून जातील. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.